नमस्कार, जयवीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. 3 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पहा. आणि आता मी त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी रवा टाकून घेत आहे. रवा टाकून आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं. बघा, हे जिरेपूड घेतली, बडीशोप घेतली, धनेपूड घेतली, हळद, ओवा, मीठ आणि सोडा हे सगळं थोडंसं ओबडधोबड करून घेतलेलं आहे. आता हे साहित्य मी या पिठामध्ये टाकून घेणार आहे. बघा, हे सगळं साहित्य मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण पिठामध्ये हे सगळं साहित्य मिक्स करून घेतलं. आता जवळपास 3 चमचे तेल मी गरम करून घेतलं आहे. व्यवस्थितरित्या कडक तेल मी ह्याच्यावर टाकून घेतलं. बघा, आता हे तेल गरम आहे त्यामुळे मी हे चमच्यानं थोडं मिक्स करून घेते. अशा पद्धतीने हे सगळं तेल मिक्स करून घेतलं पहा. आणि आता हे थंड झालेलं आहे. आता थोडं हातानं पण मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि पाणी टाकून ह्याला थोडंसं मळून घ्यायचं. थोडं थोडं टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपण मळून घ्यायचं आणि आपण आता अशा तऱ्हेनं हा डो तयार करून घ्यायचा. बघा, असा हा डो तयार झालेला आहे. आणि आता त्याला थोडं पाण्याचा हात लावून किंवा तेलाचा हात लावून त्याला आपण असं झाकून एक कवर करून ठेवायचं. त्याच्यामध्ये रवा टाकल्यामुळं थोडं 10-15 मिनिट ठेवून द्यायचं. बघा, हे असे बॉल तयार करून घेतले, त्याचे गोळे तयार करून घेतले. आता त्याच्यातला मी एक गोळा घेतला. बघा, अशा पद्धतीचा हा गोळा झालेला आहे. त्याचा ती लाटी करून घेतली आणि आपण आता त्याची चपाती करून घ्यायची. आता आपण त्याची चपाती करून घ्यायची. अशा पद्धतीने हे चपाती झालेली आहे पहा. अशी पूर्ण मोठी चपाती आपली करून झालेली आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. त्याच पद्धतीने दुसरी पण चपाती केली. त्याच्यावर मी तूप टाकलं आणि थोडंसं पीठ टाकून घ्यायचं त्याच्यावर. बघा, अशा पद्धतीनं पीठ टाकून घ्यायचं आणि जी काही चपाती आहे आपण ताटामध्ये ठेवलेली ती चपाती त्याच्यावर टाकून घ्यायची. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आपण त्याला असं रोल तयार करून घ्यायचा. अशा पद्धतीचा आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे पहा. आणि आपण त्याचे आता काप तयार करून घेऊया. आणि असं तयार करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा. ही आपली बाटी तयार झाली. आज आपण बाटी करत आहोत. आपण डाळ बाटी करतो ना, त्याच्यातली ही बाटी तयार केलेली आहे मी. अशा पद्धतीने ही बाटी तयार झालेली आहे पहा. हे पण अशा पद्धतीने ह्या सगळ्या बाटी मी तयार करून घेतलेल्या आहेत पहा. बघा, हे अशा पद्धतीने ह्या सगळ्या बाटी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण एक चाळणी घेतली आणि चाळणी घेऊन थोडंसं तूप लावून आपण त्याला पसरून घेऊया तुपाला आणि त्याच्यामध्ये ह्या बाटी ठेवून द्यायच्या. आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी पाणी ओतून हे गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आणि आता हे चाळणीतल्या बाटी आणि चाळणीसहित ह्या बाटी मी ह्या कढईमध्ये ठेवून दिल्या स्टँडवर आणि त्याला झाकण लावून कवर करून ठेवलं. बघा, अशा पद्धतीने ह्या आपल्या बाटी झालेल्या आहेत. जवळपास 15 ते 17 मिनिट मी ह्या बाटी शिजवून घेतल्या. आता ही मी काढून घेते. शिजली का नाही हे बाटी आपण चाकू घुसून आपण बघून घेतलं. चाकू बरोबर निघाला बाहेर. आता ही बाटी मी बाजूला काढली आणि आता आपण ही बाटी कापून घेऊया. बघा, लेयर कसे व्यवस्थित झालेत त्याचे.
अशा पद्धतीने हे बाटी कट करून घ्यायच्या. बघा त्याला लेअर किती छान आलेले आहेत. अशा सगळ्या बाटी मी कापून घेतल्या आणि एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे पहा. आता गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये मी तेल ओतून घेतलं. तर हे तेल ओतून घेतलं. तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आपल्याला पाहिजे तसं हे तेल गरम झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी हे कापलेले बाटी ह्याच्यामध्ये टाकून तळून घेते. बघा अशा पद्धतीने ह्या बाटी तयार झालेल्या आहेत. व्यवस्थित शिजलेली आहे आपली बाटी. आता बघा अशा पद्धतीने तेल आता अशी ही बाटी आपली तयार झालेली आहे. आपली बाटी शिजलेली आहे. आता ही बाटी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. ही चाळणीमध्ये आपण काढून घेऊया. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.